मराठीमध्ये एक म्हण आहे, गरज ही शोधाची जननी आहे. आणि या गरजेतूनच राधिका मसाल्याची निर्मिती झाली. सुरुवातीला मी पुढाकार घेतला आणि मग अनेक महिला मला जॉईन झाल्या. आधी त्यांना चेहरा नव्हता, ओळख नव्हती, हा पण कष्टाची तयारी होती. त्या खूप कष्ट करत गेल्या. त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळाला आणि साहजिकच त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांच्याच बरोबरीनं माझाही कॉन्फिडन्स वाढला. आम्ही गुणवत्तेच्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही, कधीही तडजोड केली नाही, ती टिकवून ठेवली. आणि मग आम्हालाही कळलं नाही की आमचं प्रोडक्ट घराघरात कधी पोचलं ते. आणि त्याच वेळी इथल्या मार्केटमध्ये आमच्या नावाची चर्चा सुरू झाली. आणि जिकडे चर्चा सुरू झाली तिकडे स्पर्धाही आलीच. हो, म्हणून आम्हाला एक आमचा स्वतःचा चेहरा हवा होता, स्वतःचं नाव हवं होतं. आणि मुळात राधिका वहिनींच्या कल्पनेतून आणि त्यांच्या कष्टातून ही कंपनी उभी राहिली. आणि म्हणूनच आमच्या प्रोडक्टला आम्ही राधिका वहिनींचं नाव द्यायचं ठरवलं. येस, राधिका मसाला. It's an interesting journey. Today in the market where other brands are regularly changing their brand ambassadors, we at Radhika Masale only and only concentrate towards quality maintenance. आणि मुळात लोकांचा राधिका या नावावरती प्रचंड विश्वास आहे. It's an interesting journey. थँक्यू. पण हे लोक माझं जरा जास्त कौतुक करतायत. ते जे काही आहे ते खरं आहे, कारण इथे येण्याआधी आम्ही मार्केटमध्ये सर्वे केलेला आहे. आज ऑल ओव्हर इंडियामध्ये बऱ्यापैकी मार्केट तुमच्याच ताब्यात आहे. असं नसतं तर आम्ही इथे आलोच नसतो. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. आमच्याबरोबर टायअप करून इंटरनॅशनल मार्केटमध्ये उतरताना तुम्हाला तुमच्या प्रोडक्टबद्दल काय वाटतं? हे पाप, आम्ही केवळ आमच्या प्रोडक्टचा कधीच विचार करत नाही. आम्ही त्याच्याच बरोबरीने आपल्या देशाचाही विचार करतो. कोणे एकेकाळी आपला देश मसाल्यांचा देश म्हणून प्रसिद्ध होता. अजूनही काही प्रमाणात ही प्रसिद्धी कायम आहे, पण आम्ही ती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही नेहमीच आमची गुणवत्ता नीट राखतो, कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण हे नक्की मनात ठेवतो की उद्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये राधिका मसाल्याचं कौतुक नाही झालं तरी हरकत नाही, पण त्या पाकिटाच्या मागे मेड इन इंडिया हे जे लिहिलं गेलंय त्याकडे कोणी कधीही शंकेनं बघू नये. Great. ही आमची फाईल आहे, तुम्ही एकदा नजरेखालून घालू शकता. What is this in your hands? मेहंदी लग्नाच्या वेळी काढली होती. And what does it mean? Actually, it's a ritual. It's kind of a tattoo that we usually draw in the weddings. It's just that. So you just got married. And you are back to work so quickly. हो, कारण मला माझ्या पर्सनल कामांपेक्षा माझ्या कंपनीचं काम जास्त महत्त्वाचं वाटतंय. I'm impressed. I think I would like to work with your company. Thank you. Thank you. Thank you. नाही नको. तुम्ही म्हणाला होता आवडते म्हणून तुमच्यासाठी आणले ना. अहो आई, ऑलरेडी तुम्ही खूप खायला दिलंय मला. आणि ही मी आणलेली आहे मिठाई तुमच्यासाठी. ही परत मलाच खायला देऊ नका. आधी घेतो. माधुरी काका ठेवा ठेवा. अरे बाबा, नाना नानी मंदिरात गेलेत म्हणून वाचलायस, नाही तर नाना काठी घेऊन बसले असते. मग काय झालं ते नाही येत म्हणून? आम्ही आहोत ना. खावं तर तुला लागेल. रेवती, आणि हे जे पहिल्यांदा ताटात वाढलेलं आहे ना ते संपवल्याशिवाय सुटका नाही. असं काय करताय? तुम्हाला माहितीये का, लग्न झाल्यावर वजन वाढतं असं म्हणतात. तुम्ही असं खायला दिलं तर वजन वाढेल माझं अजून. आणि कशाला जबरदस्ती? मी काय म्हणतो, तुला काय समजायचं ते समज, पण जावई म्हणून पहिल्यांदा आलाय तर तुला खावं तर लागणारच आहे. बाबा नको. तुम्ही याल जबरदस्ती म्हणते, आमच्याकडे याल जावई लाड म्हणते. अरे नको ना आई, एक एक लाड म्हणजे एक एक किलो आहे माझ्यासाठी. बरं बरं बरं, खातो खातो खातो. हे बघा, वाटलं सगळं खायचं. बरं, आज मी सांबार वडी करत आहे खास तुमच्यासाठी. आई नको नको. हो, मी अथर्वला फक्त न्यायला आलोय. ऑलरेडी घाई आहे मला. त्यात तुम्ही असं काय काय खायला देणार तर मला उशीर होईल ना अजून.
अरे असं कसं उशीर होईल? काही फरक पडत नाही 5-10 मिनिट उशीर झाला ना. अरे हा तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने या? तुझ्या. अरे मग पण मला एक सांग, राधिका कशी आहे? अरे का मस्त. पहिल्याच दिवशी घरी सेटल झालेली आहे, काही काळजी करायची गरज नाही. अरे परत ती का नाही आली आज? ती गेली ऑलरेडी ऑफिसला. का? ती ऑफिसला गेले? हो. का? म्हणूनच मला राधिका आवडते. का बा सौमित्र, त्या हातावरची मेहंदी नाही अजून सुटली आणि पोटी गेली पण कामाला. अहो आई, तुमची राधा कामाच्या बाबतीत कशी आहे हे वेगळं सांगायची गरज आहे का काही? अरे पण तू तिला थांबवायचंस ना. कशाला काका? एखाद्या व्यक्तीला काम करू नकोस असं सांगण्यापेक्षा काम कर असं सांगणं जास्त चांगलं असतं. कारण त्या कामातच त्यांना खरा आनंद मिळत असतो. आणि खरं सांगू का, मी पण तसाच आहे हो. बाबा, लग्न हे फक्त निमित्त आहे. त्यामुळे राधाच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट बदलणार नाही. आधी जसं तिचं आयुष्य चालू होतं तसंच चालू राहणार आहे. ती आधी सुद्धा राधिका मसाले नावाच्या मोठ्या कंपनीची मालकीण होती. लग्नानंतर सुद्धा ती मालकीणच असणार आहे. आणि मला असं वाटतं तीच तिची खरी ओळख आहे. अजून कोणाला काही विचारायचंय? वा 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 वहिनी, फायनली आपल्याला ती इंटरनॅशनल डील मिळाली आहे. सर, आता तुम्ही मजा बघा. राधिका मसालेचं नाव इंटरनॅशनल मार्केटमध्ये दबदबा निर्माण करेल. बाई, ते आहे आता दबदबा होईल. दबदबा. म्हणजे साखरगावचे लोक आले. हो का? मग आतमध्ये बोलू ना. मॅडम, मी त्यांना आतच घेत होतो, पण त्यांच्यासोबत ते आंबेगावचे लोक आले. आंबेगाव? हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. गावाचं नाव ओळखत असशील तर अक्कासाहेबांना पण ओळखत असशीलच की. अक्कासाहेब, तुम्ही? अगं, तुलाच भेटायला आले होते. ओळखतेस की नाही हेच बघायचं होतं. अक्कासाहेब, असं काय बोलताय? तुम्हाला कोण ओळखणार नाही? प्लीज या ना, या. जेनी, आनंद भाऊजी, श्रेयस, प्लीज इकडे या ना. तुम्हाला ओळख करून देते. तुम्ही अगदी योग्य वेळेला आलात. या अक्कासाहेब. नमस्कार. सगळे लोक यांना आंबेगावच्या अक्कासाहेब म्हणूनच ओळखतात. अक्कासाहेबांच्या पुढाकारानं गावामध्ये जे बचत गट सुरू झाले त्यामुळे गावातल्या सगळ्या महिला आपल्या पायावरती सक्षमपणे उभ्या आहेत. कुठल्याही परिस्थितीशी 2 हात करायला तयार आहेत. जेव्हा आपण साखरगाव दत्तक घ्यायचा विचार करत होतो त्यावेळेला नेमकं कुठल्या मार्गाने जावं, काय करावं, काय करू नये या सगळ्याचा अभ्यास करत होते. तेव्हा माझी आणि अक्कासाहेबांची ओळख झाली. आणि तुझ्या कामातून मला तुझी ओळख झाली बघ. अगं, काही दिवसांपूर्वीच मी माझ्या शेतकऱ्यांना घेऊन साखरगावला भेट देऊन आले. त्यावेळी तू तिथे राबवत असलेल्या तुझ्या योजना, तिथले प्रकल्प आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथल्या लोकांमध्ये तुझ्या आर्थिक पाठबळामुळे आलेला आत्मविश्वास. खरं तर मला असं वाटतं की आता तिथले लोक ना आज तुझ्यामुळं कोणत्याही परिस्थितीशी 2 हात करायला तयार आहेत बघ. हो, खरंच मी इतकं काही केलेलं नाहीये. आता मी डोळ्यानं पाहिलं नसतं ना तर कदाचित तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता. अक्कासाहेब, मी ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं आहेस? म्हणजे अण्णा गेल्यापासनं, म्हणजे तुमचे मिस्टर गेल्यानंतर आंबेगावात पहिल्यांदाच सरपंच पदासाठी निवडणूक होती. वय, एवढ्या वर्षात कधी बी कोणाला सरपंच पदाचं सपान पडलं बी नव्हतं. पण आता मात्र आंबेगावात निवडणुकीचा सामना रंगणार आहे. मग तुम्हाला काय वाटतंय? अगं, असं समज की अख्ख्या महाराष्ट्रात धुरळाच उडालाय. अगं, बघता बघता या धुरळ्याचं वादळ होऊन अख्ख्या महाराष्ट्रात गोंगावत चाललंय. अगं, याचे पडसादही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटतायत. एवढी जोरदार लढाई असेल असं वाटलं नव्हतं. आता तुला तर हे माहित आहेच आणि तुझ्या ओळखीच्या लोकांसोबतही तुला जायचंय.
3 जानेवारी पासून महाराष्ट्रभर धुरळा उडालाय. धुरळा धुरळा. शालू बेबी, काय यार तुझं नशीब आहे. तिकडे त्या चेंडूकडे जगायची अक्कल नव्हती पण पैसा भरपूर होता. आणि हा गॅरी याच्याकडे अक्कल भरपूर आहे पण खिशात दमडी नाही. जाऊ दे, माझा आजचा दिवस खूप घाण गेलाय, मला तर त्याच्याबद्दल बोलायचं नाही. सो तू प्लीज विषय काढू. ओके, विषय नाही काढत, पण मी सांगितलेलं लक्षात आहे ना? काय विसरलीस ना? त्या गॅरी समोर आज कुठे गेलो, तो काय केला, हा विषय काढायचा नाही. आणि आणखी काय तुम्ही दिवसभर बाहेर होतात, मी वाट बघत होतो. कधी आलात तुम्ही? शरू बेबी, मी आज जाते, तू ये. चल. शनाया प्लीज, हे असं काय वागताय तुम्ही माझ्याशी? तू तरी नीट बोल ना माझ्याशी प्लीज. प्लीज, मीच तुला प्लीज म्हणते गॅरी, आज माझ्या वाट्याला जाऊ नकोस. ओके, माझा दिवस खूप खराब झालाय. शनाया ऐक प्लीज. हे बघ, मला माहितीये तू का चिडलीस माझ्यावर. मला जॉब नाही म्हणून ना, त्या सुद्धा मग मी करतोय ना प्रयत्न. मी आजही 2-3 ठिकाणी जाऊन आलोय, जॉबसाठी ऍप्लिकेशन देऊन आलोय. मी प्रयत्न करतोय ना माझ्या बाजूनं. मग तू किती प्रयत्न करतोयस ना ते मला दिसतंय. सो आय कॅन्ट ट्रस्ट यू. शालू बेबी, आले मम्मा. अथर्व, सौमित्र, अथर्व, अथर्व. वेळ लागलाय का तुम्हाला? काय चाललंय काय? बहिरे वगैरे झालात का तुम्ही लोक? काय घर आहे का झू आहे? काय व्हॉल्यूमची बटणं आहेत का नाही तुम्हाला? डॅड डॅड, तू का ओरडतोयस? पण मी कुठे ओरडतोय? हे पहा, मी बजावून सांगतो, उद्या माझ्याकडे गेस्ट येणार आहेत फॉरेनचे. असे अचानक काय येतात? अचानक म्हणजे लग्नाला यायचे होते, ते येऊ नाही शकले म्हणून उद्या बोलवले त्यांना मुद्दाम जेवायला. त्यांच्या समोर बोंबाबोंब नको ही, कळलं ना? वाईट दिसतं फार. त्यांच्यासमोर बोंबाबोंब नको ही, वाईट दिसतं, कळलंय? काय असं? तू एकदा भुंकून नको. त्याला असं काहीतरी शिकवू नको. राधिकाडी अथर्वची खूप आठवण येत आहे. त्यांच्या आठवणीमध्ये स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण चालले जाऊ बरं नागपूरला. बास. तिथे जाऊन तरी काय होणार आहे? नागपूरला या दोघांच्या आठवणी आपला पिछा सोडणार आहे? पण तिथे माणसं असतील ना आजूबाजूला. पण मग आम्ही कोण आहोत? सरिताताई, आम्ही कोणीच नाही तुमचे. नाही म्हणजे तिला असं नव्हतं म्हणायचं. नाही, त्यांना काय म्हणायचंय तुम्ही सांगू नका आणि तुम्ही काही बोलू नका. वसंतराव, राधिका आणि अथर्वच्या तुमच्या ज्या भावना आहेत त्या आमच्यापेक्षा काही वेगळ्या आहेत का? हे बघा, फोडणीचं वरण आणलं होतं. अहो, ह्यांच्या हातचं राधिकाला खूप आवडायचं. ह्यांनी स्वतः बनवले. ते घेऊन आलो होतो आणि तुमचा हा विषय कानावर पडला. बघा वसंतराव, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही आमचा विचार केला नाही तरी चालेल, पण राधिकाचा विचार तुम्हाला करावाच लागेल. अहो, आपण नुसतं म्हणतो आमची मुलगी सासरी रमली आहे. तसं नसतं हो. मुली सासरी गेल्यानं तरी माहेरची ओढ असतेच त्यांना. राधिकाला तुमची आठवण आली आणि ती धावत पळत इथे आली आणि दाराला तिने टाळं बघितलं तर काय वाटेल तिला ह्याचा विचार केलायत का तुम्ही वहिनी? हो, आणि म्हणूनच तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात. सरिता वहिनी, ऐकलत नाही काय म्हणतात ते? ऐकावंच लागेल त्यांना. वसंतराव, माझ्यातला खडूस म्हातारा जर जागा झाला ना तर मग
माझ्यापासून वाचवायला त्यावेळेला तुम्हाला राधिकाही असणार नाहीये. मायरी, तुम्ही काळजी नका करू. आम्ही कुठेही जाणार नाही. शब्द देतोय. मग राधा, कसा गेला ऑफिसचा आज तुझा पहिला दिवस? आय मीन लग्नानंतरचा ऑफिसचा पहिला दिवस. तुझ्यासारखा नवरा असताना कसा जाणार आहे? ऑफिसचा पहिला दिवस आणि माझ्यासारखा नवरा म्हणजे तू माझं नेमकं कौतुक करतेस की? कौतुक करते मी. कौतुक करतेस? मग करत राहा बाबा. तुझ्या तोंडून कौतुक ऐकायला खूप आवडतं मला. करत राहा, खंड नको पडू दिवस. नाही, मी तेच सांगत होते की आपल्याकडे कसं असतं की लग्न झालं की काहीतरी रूढी परंपरांच्या नावाखाली मुलीला घरातनं बाहेर पाठवत नाही, निदान काही दिवस तरी. पण तुझ्यासारख्या नवऱ्याची गरज असतेच ना त्या मुलीला. पण तू असा आहेस ना की तूच सांगितलंस की तू बाहेर जा, ऑफिसला जा, आणि मला बाहेर जायला लागलं. अजून थोडं कौतुक केलंस तर राधा तर इमोशनल होईल मी. कौतुक. तू कसला इमोशनल होतोयस? नाही, तू इमोशनल होशील की नाही मला माहित नाही, पण आज मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल ना, जे वाटते ते बोल मोकळेपणाने. सौमित्र, तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलंय. घर बदललं, माणसं बदलली, सगळं बदलून गेलंय. राधा, आपण काही निर्णय घेतो त्यामुळे आपलं सगळं जग बदलतं. हो, पण आपण आपले निर्णय योग्य आणि ठामपणे घेतले पाहिजे. नुसते निर्णय नाही, तर आपल्या मागे, आपल्या पाठीशी ठामपणे कोणीतरी उभं राहणार हवं. वाट लावणारे खूप असतात, पण वाट दाखवणारा एखादाच असतो, तुझ्यासारखा. अरे ये बोल. काका, तुम्हाला स्टोरी सांगणार होता ना? हा, सांगणार ना स्टोरी. ऐक, तुला मी स्टोरी सांगतो, पण जरा मला तुझ्या आईशी थोडस बोलू दे, मग सांगतो. चालेल? नाही, मला आता सांगा. बरं, ठीक आहे, चल आत्ता सांगतो. चल या, आपण स्टोरी कंप्लीट करून टाकूया आज. हा, काय म्हणते? तू गोष्ट सांग, मी जरा आलेच. नाही, आई तू पण मस्त स्टोरी आहे. हा, मस्त आहे. बस ऐक, तू पण ऐक. हा, तर आपली मागची काय स्टोरी आली होती कुठपर्यंत? राजकुमार त्याच्या बाबाला असं राजकुमार. तर तो राजकुमार त्याच्या बाबाला मिठी मारतो, आणि मिठी मारल्या बाबाला आठवतं, अरे आपण तर राजकुमारला सरप्राईज देणार आहोत. पण आता ते सरप्राईज सांगणार कसं? हो की नाही? सरप्राईज सांगितलं तर सरप्राईज या शब्दालाच काय अर्थ राहिला? तर मग हळूहळू काय होतं, तो जो बाबा आहे तो राजकुमारला सांगतो, पहिले तू झोप. झोपल्यावर, डोळे मिटल्यावर सरप्राईज मिळणार आहे. हा, झोपलं, डोळे मिटले की सरप्राईज आहे. हा, असं सरप्राईज येणार आता. असा तो सरप्राईज द्यायला येतो. हा, मग त्याला लक्षात येतं की जो बाबा आहे तो हसू नको, तुला झोप येते असं अभिनय गरजेचा आहे. मग त्याचा बाबा